नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय. निकालाचं वाचन सुरू आहे. माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी. हा माणूस विकृत आहे. याच्या आधी सुद्धा दोनदा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय. त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय. पण या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं असून निकालाचं जे आहे ते वाचन चालू आहे. त्यामुळे मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. अजून सुद्धा मालेगावमधल्या डोंगराळे गावातली जी चिमुकली होती तिचा न्याय प्रतीक्षेमध्ये आहे. त्याचबरोबरीने अहिल्यानगरच्या वडगाव पानमध्ये त्या ठिकाणी मुलीवरती, छोट्या मुलीवरती ऍसिड अटॅक झाला, ते सुद्धा प्रकरण अजून प्रलंबित आहेत. म्हणून मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने नसरापूरची केस आज 16-17वा दिवस लवकरात लवकर ती त्या ठिकाणी स्टँड झाली आणि आता हिअरिंग सुद्धा सुरू झाले आहेत, दोषी सुद्धा ठरवला गेलाय. त्याच पद्धतीने डोंगराळेची केस असेल, वडगाव पानची केस असेल, इतरही ज्या पॉक्सोच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये अशा जलद गतीने न्याय मिळावा अशी अपेक्षा सुद्धा मी व्यक्त करते. येणाऱ्या दिवसात नक्कीच डोंगराळेच्या आमच्या चिमुकलीला आणि वडगाव पानमध्ये ज्या मुलीवरती ऍसिड अटॅक झाला तिलाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे. नाही, मला हेच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने आज हा जलद निकाल आलेला आहे. असेच अजून सुद्धा केसेस आपल्या पेंडिंग आहेत. त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर निकाल लागून हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. या हरामखोरांना मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे, कारण ही समाजातली विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढणं ही आज काळाची गरज आहे. मॅडम, आपण जर बघितलं तर काल रेल्वेमध्ये देखील एका तरुण मुलाचा खून करण्यात आलेला आहे. अनेक जण रेल्वेने प्रवास करतात, कुठेतरी रेल्वे प्रवास देखील आता असुरक्षित झाला नाही. कारण आपण बघितलं की कारण काय होतं. अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाला आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलाय. हे अतिशय गंभीर आहे. आरोपीला नक्की पकडलाय, त्याच्याकडचा जो सुरा होता तो हस्तगत केलाय. याच्या आधी मालाड स्टेशनला पण अशी घटना झाल्याचं मला आठवतंय आणि त्यामुळे जीआरपी आणि आरपीएफच्या समन्वयाने जे रेल्वे कम्युटर्स आहेत, रेल्वे प्रवासी आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकचे कडक असे त्या ठिकाणी आपल्याला नियम बनवावे लागणार आहेत. मला विश्वास आहे की आता याच्यावरती पुन्हा चर्चा चालू होईल आणि आता मीटिंग्सही याबद्दल चालू असतील, कारण रेल्वे ही या मुंबईची कष्टकऱ्यांची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.